राज्यात अल्पवयीन मुलींवरती अत्याचाराच्या घटना काही केल्या कमी होण्याचं नाव घेत नाहीत। बीड, अमरावती, नागपूर, सांगली आणि गडचिरोलीमध्ये अल्पवयीन मुलींसह अगदी चिमुकल्या मुलींवर देखील अत्याचार केल्याच्या संतापजनक घटना घडल्या आहेत। महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपुरात आणि अमरावतीमध्ये अल्पवयीन मुलीवरती सामूहिक अत्याचार करण्यात आलाय। बीडच्या केसमध्ये कोयत्याचा धाक दाखवून अल्पवयीन मुलीवरती अत्याचार झालाय, तर सांगलीमध्ये 67 वर्षीय वृद्धानं अवघ्या 5 वर्षीय बालिकेचं लैंगिक शोषण केलंय। गडचिरोलीमध्ये आश्रमशाळेतील 2 शिक्षकांनीच विद्यार्थिनींचा विनयभंग केलाय। नागपुरात अल्पवयीन मुलीवरती सामूहिक अत्याचार झालाय। 3 आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत, यात 2 अल्पवयीन आहेत। मुख्य आरोपी 12वीत शिकत होता। व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत आरोपीनं 2 मित्रांकडूनही अत्याचार करून घेतला। पोलिसात 4 दिवसांनी तक्रार करताच आरोपीला ताब्यात घेण्यात आलंय। जितेंद्र शिंगाडे आपले प्रतिनिधी या संदर्भातील अधिकचे अपडेट देतील। जितेंद्र, नक्कीच अतिशय खळबळजनक आणि तेवढीच गंभीर अशी ही घटना मानावी लागेल, कारण आरोपी असतील किंवा जे पीडित आहेत हे अल्पवयीन आहेत। 12वीत शिकणारा हा मुलगा आहे आणि याची थोडी जी आहे ती ओळख या पीडित मुलीशी होती। पीडित मुलगी ही 11वीमध्ये शिकते आणि तिला एका काही बहाण्याने आपल्या घरी बोलवण्यात आलेलं होतं। त्यानंतर घरी कोणीही नव्हतं, नातेवाईक असतील म्हणून ती मुलगी घरी आलेली होती। मात्र त्यानंतर जे आहे ते जो आरोपी मुलगा आहे त्याने तिला आतल्या खोलीत नेऊन तिच्यावर अत्याचार केला। एवढंच नाही तर तिचे जे मित्राचे 2 मित्र देखील तिथे उभे होते, त्यांनी देखील मग नंतर व्हिडिओ काढल्याची धमकी दिली आणि त्याला मुलीवर अत्याचार केला। 4 दिवसानंतर या घटनेची माहिती मिळाली, त्यानंतर पोलिसात तक्रार करण्यात आलेली आहे आणि पोलिसांनी अल्पवयीन जो आरोपी आहे त्याला अटक केलेली। महत्त्वाचं म्हणजे कालपासून 12वीचा पेपर सुरू झालेला आहे। आरोपी हा 12वीचा पेपर त्यामुळे देऊ शकलेला नाही आणि या संपूर्ण घटनेमुळे एक वेदनादायक घटना अशी घडली आहे की जो आरोपीचा वडील आहे त्यांना हृदयविकाराचा धक्का बसला आणि सध्या ते रुग्णालयात उपचार घेत आहे। एकूणच पाहता अल्पवयीन मुलांमध्ये होत असलेले हे बदल आहेत किंवा अशा प्रकारची गुन्हेगारी प्रवृत्ती असेल किंवा अशा प्रकारच्या घटना घडत असतील तर यावर वेळीच दखल घेणे तेवढीच गरजेचं आहे आणि त्याचबरोबर उपाययोजना देखील करणं तेवढंच महत्त्वाचं आहे। नक्कीच जितेंद्र, अल्पवयीन मुलांमध्ये ही भावना कुठून निर्माण होते, ही प्रवृत्ती कशी तयार होते याचा अभ्यास करण्यासारखा आहे आणि पोलीस आता या मुलांवरती काय कारवाई करतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद जितेंद्र, तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी।